हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता संक्रांत आलेली आहे. संक्रांतीच्या अगोदर भोगी असते. तर भोगीच्यासाठी ना आपण मिक्स भाजी बनवतो. तशी मी मस्त अशी भोगी स्पेशल मिक्स भाजी बनवलेली आहे. तर ही भाजी आहे ना प्रत्येक भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. तशीच मी आमच्या पद्धतीने मी ना भोगीची भाजी बनवलेली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात अगोदर आहे ना इथे मी कढई घेतलेली आहे. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये मी कारळे टाकणार आहे आणि पांढरे तीळ टाकणार आहे. आणि कारळे आणि पांढरे तीळ आहेत ना आपल्याला आहे ना एक 2-3 मिनिट आहे ना मीडियम गॅसवरती आहे ना भाजून घ्यायचे आहेत. जास्तही भाजायचं नाही, अगदी 2-3 मिनिट आपल्याला आहे ना भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, एकसारखे हलवत राहायचे म्हणजे छान असे ना भाजले जातील. आता हे आपण थंड करून आहे ना मिक्सरला छान अशी पावडर करून घ्यायची. आता आपण कढईमध्ये तेल टाकूयात. तेल चांगलं गरम झालं की जिरं टाकूयात. जिरं छान असं तडतडलं की मोहरी टाकायची. मोहरी पण छान अशी तडतडू द्यायची आणि ठेचलेला लसूण टाकायचा. लसूण छान असा परतून घ्यायचा. एक बारीक चिरलेला कांदा टाकूयात आणि कांदाही छान असा आपल्याला आहे ना भाजून घ्यायचा आहे. कांदा आपला भाजत आलेला आहे. आता याच्यामध्ये 1 चमच आलं लसूण पेस्ट टाकणार आहे आणि व्यवस्थित असं हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. पाहू शकता छान असं परतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या भाज्या टाकायच्या आहेत. तर वाटाणा टाकलेला आहे, ओला हरभरा, पावटा, शेंगदाणे आणि घेवडा, उन्हाळ घेवडा बोलतात ह्याला, हे टाकलेलं आहे. एक टोमॅटो आहे ना मोठं असं असे मोठे मोठे तुकडे करून टाकलेले आहेत. गाजर टाकायचं आणि छान असं परतून घ्यायचं आहे. आता ह्या भाज्या आपल्याला आहेत ना एक 3-4 मिनिट आहे ना फास्ट गॅसवरतीच परतून घ्यायच्या. म्हणजे छान अशा भाज्या भाजल्या ना की मस्त चव अजून छान येते. तर भाज्या छान अशा भाजून घेतलेल्या आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकूयात. हळद टाकलेली आहे, जिरा पावडर, धना पावडर, गरम मसाला टाकलेला आहे, कांदा लसूण मसाला, मिरची पावडर टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकूयात आणि हे 1-2 मिनिट आहे ना छान असं मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊयात. एका साईडला आहे ना गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. छान असं हे मिक्स झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहे. तर आपल्याला आहे ना थोडीशी अशी पातळ अशी भाजी बनवायची आहे. एकदम सुकी भाजी बनवायची नाही आहे. थोडासा रस्सा ठेवायचा आहे. त्या हिशोबाने पाणी टाकायचं. व्यवस्थित असं मिक्स करूयात. हे बघा छान अशी उकळी आलेली आहे. तर उकळी आल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण कारळा आणि पांढरे तिळाचे जे भाजून घेतलेले आहे ते छान मिक्सरला वाटून घेतलेले आहे. ते 2-3 चमच टाकलेले आहे आणि शेंगदाण्याचं कूट 2 ते 2.5 चमच टाकायचा. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि मीडियम गॅसवरती ना भाजी आपल्याला छान अशी ना शिजवून घ्यायची. तर बघू शकता खूप सुंदर अशी आपली ही भोगीची भाजी होते. आणि आपण इतर वेळेस जशी भाजी बनवतो ना तशी ह्या भाजीला खरंच टेस्ट नसते. ज्यावेळेस आपण भोगीच्या दिवशी ही भाजी बनवतो ना ती टेस्ट खूप सुंदर अशी होते. आणि मस्त आहे ना झाकण ठेवलेलं आहे आणि मीडियम गॅसवरती भाजी आपली आहे ना शिजवून घेतलेली आहे. तर अशी मी आहे ना थोडासा रस्सा ठेवलेला आहे कारण आपल्याला बाजरीच्या भाकरीसोबत खायची आहे भाजी, त्याच्यामुळे मस्त असा थोडा रस्सा ठेवलेला आहे. तर पाहू शकता छान अशी आपली ना भाजी झालेली आहे. आता आहे ना ह्याच्यावरती मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर मस्त अशी आपली आहे ना भोगीची भाजी झालेली आहे. आता ही आमच्या सातार साईडला आहे ना ह्या भाजीला आम्ही शेंगसोला बोलतो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नावं असतात. कोणी लेकरवाळी भाजी बोलतं, कोणी खेंगाट बोलतं. तर मस्त भाजी आपली तयार झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. मस्त भाजी झालेली आहे. आता त्याच्यावरती पांढरे तीळ टाकूयात. पांढरे तीळ म्हटलं की संक्रांतीला त्याचा मानच आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद.